आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या भागांमध्ये कूपनलिका खोदून पाणी टंचाईवर मात केल्याचं भासवतायत असा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। त्यामुळे इचलकरंजीत अनिर्बंधपणे सुरू असलेली कूपनलिका खोदाई थांबवावी आणि खोदलेल्या कूपनलिकांना वीज जोडणी देऊ नये अशा मागण्या महाविकास आघाडीनं केल्यात। महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय। इचलकरंजी शहरात महापालिकेच्या 1000 तर खासगी 4 ते 5000 कूपनलिका आहेत। यामुळे गेल्या 10 वर्षात भूजल पातळीत मोठी घट निर्माण झाली आहे। भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसणार आहे। त्याचबरोबर शहरात अनिर्बंधपणे बोरवेल मारल्यानं त्याच्या विजेच्या बिलांवर आर्थिक भार महानगरपालिकेला सोसावा लागणार आहे। महाराष्ट्र शासनानं भूजल अधिनियम क्रमांक 26 पारित केलाय। यानुसार नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ प्रवाहित होण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे। त्यामुळे पर्यावरण आणि नद्यांच्या काठावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर विपरीत परिणाम झालाय। या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरातील जमिनीची चाळण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। यावर उपायुक्त पाटील यांनी महापालिकेकडून कूपनलिका खोदाईसाठी कोणतीही परवानगी दिली नसून त्यासाठी मोटर पंप अथवा वीज कनेक्शन देण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, अब्राहम आवळे, वसंत कोरवी, हेमंत वणकुद्रे, रावसाहेब निर्मळे, सदा मलाबादे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।